कपालेश्वर आरोग्य केंद्राचा धक्कादायक प्रकार, आशा सेविकांकडून करून घेतली जातात नियमबाह्य कामं। कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा सेविका यांच्या हातात विळे देऊन त्यांच्याकडून बळजबरीनं साफसफाई आणि निंदणीचं काम करून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार प्रहार जनशक्ती पक्षाचे बागलाण तालुका अध्यक्ष गणेश काकुळते यांच्याकडून सदरील प्रकार उघडकीस आणला गेलाय। काकुळते यांनी आशा सेविकांना विचारले असता सेविकांनी दिलेल्या माहितीतून संबंधित प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। काकुळते आपल्या कामानिमित्तानं कपालेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले असता त्यांना काही आशा वर्कर्स दवाखान्याच्या परिसरात उन्हात गाजर, गवत व इतर काटेरी झुडपे काढून साफसफाई करताना दिसल्या। काकुळते यांनी आशा वर्कर यांना याबाबत विचारले असता आशा सेविका यांनी त्यांची आपबीती कथन केली। आम्हाला आमच्या मूळ कामाव्यतिरिक्त जबरदस्तीने इतर कामं करायला लावली जात आहे। वेळेवर पोहोचलं नाही तर सुट्टी लेट करण्यात येईल असं अधिकारीकडून सांगितलं जात आहे। मुख्यालयातील अधिकारी वेगळी कामं लावतात, नेमकं आम्ही कोणतं काम करायचं हेच कळेनासं झालंय, अशी संतप्त प्रतिक्रिया आशा वर्कर महिलांनी दिली। याबाबत वरिष्ठांची भेट घेऊन सदरील प्रकरणाबाबत माहिती दिली जाईल अशी ग्वाही गणेश काकुळते यांनी सदरील आशा वर्कर यांना दिली आहे। प्रखर न्यूज 24 साठी अभिमन अहिरे, किकवारी। म्हणणं आहे तरी आम्ही समजून घेतो, हे आमचं म्हणणं आहे। तर हद्द पार करून टाकली या लोकांना काम लावून तुम्ही, हे माझं म्हणणं आहे। आशा वर्कर्स काम करत होत्या का नाही इथं? आत्ता करत होत्या। काय करत होत्या? काय खुरपत होत्या? गाजर गवत, बरोबर ना? दवाखान्याच्या आवार मधलं। ठीक आहे, काम कोणी लावलं? तर तुम्ही लावलं होतं? कोणत्या सरांनी सांगितलं? कोण एमओ सर? कोण परमनंट? त्यांचं नाव असेल ना, धनगे पाटील, डॉक्टर धनगे पाटील म्हणतोय ना। श्रमदान नाही, त्यांच्याकडून तुम्ही काम नाही करून घेऊ शकत असं? मला काय माहिती, मी तर रोज आलो असतो ना। मग तुम्ही तुम्हाला शासनाचा पगार किती आहे? किती मानधन आहे? मग आजचे पैसे तुम्हाला रोज भेटेल, हे देतील तुम्हाला पैसे। किती दिवस झाले तुम्हाला हे काम करायला? प्रत्येक वेळेस? किती दिवस झाले हे काम करायला तुम्हाला? पावसाळ्यामध्ये म्हणत होतो का फुवारा मारा तरी किती वाजेपर्यंत सोडणार नाही? 12 वाजता आले म्हणे, 6 वाजेपर्यंत सोडणार नाही तुम्हाला आज म्हणे। आणि कोणतं कुठे ड्युटी कुठे आहे तुमची? मळगावला। गाडी नाही जायला? मग इथं कोण बोलवतो तुम्हाला काम करायला? मग या कामाचे तुम्हाला पैसे भेटता का? कुणालाच नाही। तुमचा रोज किती पडतो मग तुम्हाला दररोज तो, जर दुसरं काम केलं तर? कामावर ना? काम केलं तर आमचा मोबदला निघतो। आज 3 दिवस झाले पेशी पण आवरले। 9 वाजेपासून तिथं आम्हाला गाडी नाही, घोडी नाही, यायला किती आला। तुम्ही पहिले सांगायचं ना, तक्रार करायची ना आमच्याकडे। पण पैसा आलो ना, लहान लहान मुलं असतात त्यांना घरी 6 वाजून जातात आम्हाला। बरं, तुमच्या कामाच्या जॉब मध्ये या साफसफाईचा उल्लेख आहे का? नाही का? तुमचं पद काय आहे? आशा गट प्रवर्तक। इथं कोण बोलवतं मग तुम्हाला? नाना कोण? मांडवडे नाना। ठीक आहे, अजून कोण बोलतं तुम्हाला? डॉक्टर वगैरे पण बोलता का? सांगा हो, तुम्ही कोणाला नोकर नाही शकत ना, तुम्ही सांगा जे खरंच आहे ते सांगा। कोण सांगतो तुम्हाला अजून? पण हे काम करायचे आहे का तुम्हाला अजून?